चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळ हे विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पायाभूत साधन असूनही अनेक वर्षापासून अपेक्षित विकासापासून वंचित असणे मोरवा विमानतळाच्या विकासाच्या दृष्टीने ही अध्यक्ष महाराज मी अर्धा तास चर्चा उपस्थित करतोय। खरं तर महाराष्ट्राचं वर्णन हे चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं। चांदा नसेल तर महाराष्ट्राचं वर्णन अपूर्ण राहतं। पण धीरे धीरे अध्यक्ष महाराज ज्या जिल्ह्यामध्ये प्रचंड खनिज संपदा आहे, महाराष्ट्राची सारी खनिज संपदा ही साधारणतः ज्या जिल्ह्यांमध्ये आहे त्यापैकी चंद्रपूर एक आहे। या चंद्रपूरमध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणावर खनिज साठे आहे। अध्यक्ष महाराज या खनिज साठ्यासोबतच आपण इथे एअर कंडिशन मध्ये बसलो आहे, पण महाराष्ट्राच्या विजेची भूक शमवण्याचा काम प्रदूषण सहन करत हे चंद्रपूरनी नेहमी केलं। मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन असेल, दारिवार पॉवर स्टेशन असेल, जीएमआर पॉवर स्टेशन असेल, वर्धा पॉवर स्टेशन असेल, ही पॉवर स्टेशनही ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। सन्माननीय मंत्री महोदय, इथं मोठ्या मोठ्या इमारती आहे, पण या इमारतीला लागणारा अंबुजा सिमेंट असेल, माणिकगड सिमेंट असेल, अल्ट्राटेक सिमेंट असेल, एसीसी सिमेंट असेल, हेही अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्यामध्ये आहे। अध्यक्ष महाराज जेव्हा पराक्रमाचं प्रतीक आपण म्हणतो ते प्रतीक म्हणजे वाघ। आपल्याला याची माहिती आहे, आपल्याही मतदारसंघात आपण जेव्हा जाता तेव्हा मतदार तुमच्याकडे पाहून म्हणतात वारस शेर आया शेर, कारण हे वाघ हे पराक्रमाचं प्रतीक आहे। असं कधी म्हणतात ना, तुम्ही बघितलं ना, वारे हरीण आया हरीण असं म्हणत नाही। आज जगातले सर्वात जास्त वाघ आशिषजी, एक बांद्र्याचा तुमचा अपवास सोडला तर जगातले सर्वात जास्त वाघ हे माझ्या मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात आहे। 193 देशात 14 देशात वाघ आहे। 14 देशापैकी भारतात 65% आहे आणि भारताचे 65% पैकी सर्वात जास्त वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रात एकूण साधारणतः धावपट्ट्या किंवा विमानतळ, एक खाजगी एअरपोर्ट जर आपण सोडला तर अध्यक्ष महाराज 30च्या आसपास धावपट्ट्या आहे। यापैकी 13 ज्या आहे त्या व्यावसायिक सेमी व्यावसायिक आहे, कमर्शियल अँड सेमी कमर्शियल आहे। खर तर कालानुरूप एक काळ असा होता की मी जेव्हा पहिल्यांदा आयुष्यामध्ये 1994 मध्ये विमानात बसलो तर अध्यक्ष महाराज तेव्हा ती तिकीट जी होती ती कार्बन कॉपीनी एक मोठी तिकीट आजही ती फ्रेम करू नये, कारण आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसलो। पण अध्यक्ष महाराज आज विमान ही शोभा, अभिमान, स्वाभिमान, चैनीची गोष्ट राहिली नाही। आता ती टाइम इज मनी। आज आपल्याला वेगाने काम करावं लागतं। पहिल्यांदा मुंबईच्या मंत्रालयात एखाद्या फाईलचा निपटारा करायचा असेल तर एकदाच यावं लागायचं, आता 100दा यावं लागतं। त्यामुळे विमान प्रवासी वाढला आहे आणि चंद्रपूर पासून इथे यायला अध्यक्ष महाराज एक एअरपोर्टची आवश्यकता आहे। पहिले मी प्रयत्न केला एक मूर्ती एअरपोर्ट, कारण कदाचित तुम्हाला ब्रीफिंग मध्ये ते सांगितलं असेल, पण त्या मूर्ती एअरपोर्टमध्ये जमीन खरेदी झाल्यावरही अडचण निर्माण झाली। कारण कोणातरी आपल्याकडे माहिती आहे की कधी कधी सुपीक जमिनीमध्ये सुद्धा बाभळीचं काटेरी झाड लागतं। तसं सुपीक डोक्यामधून कोणाच्या मी नाव घेऊ शकत नाही, योग्य नाही, आजपर्यंत मी साधारणतः नाव घेण्याचं टाळतो। त्या सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली तेव्हा आपण सत्तेत नव्हतो आणि त्या नस्तीवर तो एअरपोर्ट जो आहे तो कसा थांबेल यासाठी ती सिग्नेचर झाली आणि मग तो एअरपोर्ट मूर्ती थांबगा। मग आम्ही शोध घ्यायला लागलो की आता करायचं काय, आणि तेव्हा DGCA सोबत बसून आत्ताचा जो मोरवा एअरपोर्ट आहे जिथं मी फ्लाइंग क्लब आम्ही सुरू केला आहे, सध्या 3 विमानाचा फ्लाइंग क्लब आहे। आता या वैमानिक प्रशिक्षणासोबतच एव्हिएशन अकॅडमी हब बनवायचा आहेच, पण साधारणतः
या ठिकाणी अध्यक्ष महाराज 900 मीटरची जी धावपट्टी आहे त्याला आपण 1800 ते 2000 मीटर पर्यंत करू शकतो. हे DGCA सोबत जेव्हा अधिकाऱ्यांची बैठक झाली तेव्हा लक्षात आलं की बाजूला झुडपी जंगलाची जमीन आहे. हे खरं आहे की त्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनची 273 मीटरची चिमणी आहे, 2.5 किलोमीटरवर धारीवालची चिमणी आहे. पण या ठिकाणी आपण थोडंसं ती एअर स्ट्रीप जर बदलवली अध्यक्ष महाराज तर नाईट लँडिंग अँड व्हिज्युअल एड्सची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी विमान उतरवू शकतो. तुम्ही सुद्धा मुंबईवरून डायरेक्ट बहिणीला भेटायला चंद्रपूरला येऊ शकता डायरेक्ट. त्यामुळे अध्यक्ष म्हणून तुमचं जर खरं बहिणीवर प्रेम असेल आणि मंत्री योग्य उत्तर देण्यासाठी कमी पडणार नाही कारण ते जबरदस्त मंत्री आहे, तर तुम्ही सुद्धा बहिणीची आठवण ठेवून या ठिकाणी हा एअरपोर्ट झाला पाहिजे. त्यांची सख्खी बहीण आहे चंद्रपूरमध्ये. अध्यक्ष महाराज, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, वनसंपदा, वाघ, अंधारी ताडोबा, जैवविविधता अशा अनेक गोष्टी आहेत. मंत्री महोदयांना माझ्या स्पेसिफिक या संदर्भामध्ये सूचना आहे की पर्यटन मोठा विस्तार होऊ शकतो. त्या ठिकाणी आम्ही बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर केलं, अतिशय मोठा आहे. सैनिक शाळा देशातली जी भारत सरकार आणि राज्य सरकारची एकत्रित संयुक्त उपक्रम देशातली सर्वोत्तम सैनिक शाळा अध्यक्ष महाराज आम्ही तिथे केली आहे. आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्टील हब सुद्धा तयार होतोय आणि भविष्यात आमच्याही मनात काही विचार आहे की आता मी दिल्ली जाऊन आलो, आम्ही एक उद्योग योद्धे कसे तयार करता येईल हे करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी हा मोरवा एअरपोर्ट जो आहे माझ्या स्पेसिफिक आपल्याला डिटेलमध्ये मीच तुमच्याकडे प्रस्तावाचा कागद देईल. 3च गोष्टी या आपल्या हातून व्हाव्या. मी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद देईल. खरं तर मागच्या आठवड्यात जेव्हा मी त्यांना भेटलो एका सेकंदाचाही विचार न करता जेव्हा त्यांना म्हणालो की चंद्रपूरमध्ये एअरपोर्ट झालं पाहिजे तर म्हणाले निश्चित जेवढे कोटी लागतील तेवढे मी उपलब्ध करेन. पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक कमर्शियल एअरपोर्टसाठी मी मागे राहणार नाही. पण अनेकदा असं होतं की मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असतात, म्हणजे तलावामध्ये पाणी असतं, त्या पाण्याला पोहोचवण्यासाठी घरापर्यंत पाईपलाईन असते, पण मंत्रालयात बसलेली तोटी जर जंग खाल्लेली असेल तर त्या पाण्याचा उपयोग होत नाही. आणि भीती ती असते की मुख्यमंत्री महोदय अतिशय कार्यक्षम आहे. आमच्या आशिष शेलारजी ज्यांचा आडनावच एस पासून होते ते नववण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि ए म्हणजे आशिषचा ए म्हणजे एक ग्रेड काम करणं एकदम. त्यामुळे त्यांच्या नावानुसार ते उत्तर देतील. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय. एक, आपण आता डेप्युटेशनवर उत्तर देत आहात, पण तरीही तुम्ही दमदार नेता आहात. इतके वर्ष तुमच्या सहवासात आम्हाला माहिती आहे की तुम्ही एक दमदार नेता आहात. आणि म्हणून माझी पहिली मागणी की एकतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर किंवा त्यांच्या वतीने तुमच्या स्तरावर सन्माननीय श्री दीपक कपूरजी चांगले अधिकारी आहे, अतिशय कार्यक्षम अधिकारी आहे. जलसंपदा विभागाचे सचिव असताना त्यांनी जेवढ्या सुधारित प्रशासकीय मान्यता या ज्या वेगाने काढल्या मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. नुकतीच त्यांनी आफ्टर रिटायरमेंट त्यांनी MADCचा कारभार घेतला आहे. तर तुमच्यासोबत सन्माननीय दीपक कपूरजी, जिल्हाधिकारी महोदया, आणि फक्त एक सांगतो की वित्त विभागाचे अधिकारी मुख्य जे आहेत ते घ्या. ते आपले कक्ष अधिकारी पाठवतात, मग आम्ही मस्त चर्चा करतो आणि नंतर वित्त विभाग तिथं येऊन त्याला स्पीड ब्रेकर लावतो. आणि म्हणून ही बैठक सन्माननीय मुख्यमंत्री किंवा सन्माननीय ज्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांचं उत्तर देणं एवढं योग्य समजलं आहे असे आशिष शेलारजींनी बैठक करावी. दीपक कपूर साहेबांना बोलवावं, वित्त विभागाचे सचिव अतिरिक्त मुख्य सचिवांना बोलावं आणि एकदा याचं प्रेझेंटेशन आम्ही तयार केलं. त्यासाठी अधिकृतपणे आता, कारण हे प्रेझेंटेशन आम्ही जे केलं आमच्या स्तरावर केलं आहे, अधिकृतपणे तुम्हाला याचा DPR बनवण्याचे आदेश हे बांधकाम विभाग क्रमांक 1ला द्यावे लागतील, लेखी द्यावे लागतील. ते उद्या दिलेत तर उत्तमच आहे.
सुट्टी आहे, ठीक आहे, मोहरमची सुट्टी आहे, सोमवारी द्या. पण आपण जर या संदर्भात काही आदेश दिले मंत्री महोदय, तर पुढच्या अधिवेशन संपल्यावर जेव्हा आपली बैठक होईल तेव्हा सारे नकाशे, साऱ्या डिझाईन्स, अंदाजपत्रक हे सर्व आपण करू. फक्त मी हे का म्हणतो, तर मागच्या मी तुम्हाला एक मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं. आम्ही थोडंसं हे फ्लाइंग क्लब आणि या गोष्टी लक्षात घेऊन एक 17 कोटीचा प्रस्ताव पाठवला. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि दुःखही वाटेल. 6 महिने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देऊन झालेत, पण तिथं असणारे जे या अगोदरचे अधिकारी होते त्यांना काय वाटतं, अधिकाऱ्यांना काही माहित नाही की जसं हिंदू धर्मात 7 चिरंजीव आहे, हेही चिरंजीव आहेत की काय त्या पदावर, हे आयुष्यभर असणार आहे का? मी संजय सेठी साहेबांना भेटलो, 3दा भेटलो की 17 कोटी द्या. पण अध्यक्ष महाराज, हे दुःखदायक आहे, ही गंभीरताच नाही आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की ही बैठक आयोजित करून फक्त आपण एक आदेश द्यावा की या डिसेंबरच्या पुरवणीमध्ये लागणारे सर्व पैसे, कंजूशी करायची नाही, बख्खीचूसपणा करायचा नाही, सारे पैसे डिपॉझिट वर्क म्हणून बांधकाम विभागाला द्यायचे. म्हणजे ते काम 6 महिन्याच्या आत, म्हणजे आज आपण जेव्हा इथं बसलोय अध्यक्ष महाराज, आज खर तर आपण संविधान हत्या दिवस म्हणून याला हा दिवस साजरा करतो. काही अधिकारी तर रोज हत्या करतात. तर माझी आपल्याला विनंती आहे की पुढच्या संविधान हत्या दिवसाच्या अगोदर ते एअरपोर्ट कार्यान्वित झालं पाहिजे. आणि त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय मंत्री आशिष शेलारजी आणि आमदार म्हणून आम्ही त्या उद्घाटनाला हजर राहू. त्यासाठी आम्ही जीव तोडून काम करू. फक्त तुमच्या मदतीची अपेक्षा आहे की तुम्ही मदत करावी. आणि मला विश्वास आहे की तुम्ही या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने चंद्रपूरला न्याय द्याल. बाकी कोणी न्याय देव अथवा न देव, पण आशिष शेलारजी आम्हाला न्याय देतील हा विश्वास आहे. आणि या निमित्ताने आपण यासाठी आमच्या उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावी. सन्माननीय मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या अर्धा तास चर्चेला माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अतिशय समर्पकपणे, आवश्यकपणे, जोरकसपणे महाराष्ट्राची भूमिका मांडली. त्यांनी चंद्रपूरसाठी विषय जरूर मांडला. चंद्रपूर त्यांचा मतदारसंघ असला तरी त्यांच्या कामाची व्याप्ती, आपल्याला याची कल्पना आहे, मला याची कल्पना आहे की सुधीर भाऊंच्या कामाची व्याप्ती महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनाची आहे. आणि बरोबरीने देशहिताच्या कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या सातत्यपूर्ण क्रियाशील कर्मठ कार्यकर्त्याची आहे. आणि त्यामुळे सुधीर भाऊ, तुम्ही जे मांडलेली भूमिका आहे ही खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या नवोदित, आपल्याशी तुलनेत आम्ही नवोदितच आहे, ही गोष्ट वेगळी की माझी 4थी टर्म आहे विधान परिषद पकडली तर, पण तरी आपल्यासमोर आमच्यासारख्या नवोदित असलेल्या जनप्रतिनिधींना, निवडून आलेल्या प्रतिनिधींना प्रेरणा देणारी आहे. कारण हा प्रस्ताव ज्यावेळेला आपण पाहतो ना, त्यावेळेला या प्रस्तावामध्ये सातत्यपूर्ण पाठपुरावा, या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठीचे असलेले सर्वतोपरी प्रयत्न, त्यासाठी आवश्यक असलेल्या चंद्रपूरच्या मोरवा या गावी होणाऱ्या विमानतळासाठी लागणाऱ्या प्रशासकीय शासकीय मंजुऱ्या, त्यानंतर त्यावेळेला याच्या संपूर्ण व्यावसायिक विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध संस्थांशी पाठपुरावा, त्याबरोबर त्यातनं यश मोरवा येथे विमानतळ करताना आपल्या हाताला लागणार नाही, हुलकावणी देईल अशी भीती वाटल्यानंतर मूर्ती येथे अल्टरनेटिव्हली ग्रीनफील्ड विमानतळ केलं पाहिजे. यासाठी परत शासकीय प्रशासकीय आपल्या स्तरावर फायनान्स, राज्याच्या असलेल्या विविध संस्था, ज्याच्यात वाईल्ड लाईफ, ते केंद्र सरकारच्या संस्था, आणि त्यानंतर पुन्हा पुनर्स्थापनेचा अर्ज सुधीर भाऊंनी इथपर्यंतचा सगळा पाठपुरावा केला.
आणि म्हणून मी म्हटलं की अतिशय कर्मठ अशा पद्धतीने काम करणाऱ्या पाठपुराव्याची मी तर म्हणेन ही आयडियल पुस्तिका बनू शकते अशी कामाची व्याप्ती तुमच्या या प्रयत्नातनं मला दिसते आहे. अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचं म्हणजे एवढं सगळं मी सुधीर भाऊंच्या प्रयत्नांचं गुणवर्णन केलं. गुणवर्णन मी कोण करणार, सत्यकथन केलं. पण एका गोष्टीबद्दल मला खूप दुःख वाटलं आणि तेही सुद्धा मी माझी वेदना या ठिकाणी प्रकट करतोय. सुधीर भाऊ असं म्हणाले की या चंद्रपूरच्या विमानतळ बनवण्याच्या आवश्यकतेमध्ये जी विविध कारणं आहेत त्या कारणामध्ये आपल्याला आवाहन करताना ते असं म्हणाले, माननीय आपण तालिका म्हणून त्या अध्यक्षपदावर बसलात की आपण आपल्या बहिणीला भेटायला, बहिणीवर खरं प्रेम करत असाल तर बहिणीला भेटण्यासाठी तुम्ही याबद्दल आवश्यक असेल तर मंत्री दमदारपणे उत्तर देतील, पण आवश्यक असेल तर त्यासाठी निर्देश किंवा तुम्ही भूमिका घ्या. माझं वेदना एवढी आहे सुधीर भाऊ की तुम्ही सन्माननीय तालिकेवर बसलेल्या अध्यक्षांबद्दल बोललात की ते आपल्या सख्या बहिणीला भेटण्यासाठी काम करतील ही अपेक्षा व्यक्त केलीत. आणि यात माझी वेदना आहे की तुम्ही मला सुद्धा असं म्हणालं नाहीत की तुला सुद्धा आशिष तुझ्या बहिणीला भेटायचं असेल तर तू आज सकारात्मक उत्तर देशील, कारण तुमची पत्नी माझी बहीणच आहे आणि त्या अर्थाने तुमच्या पत्नीला मी बहीण मानतो आणि त्या अर्थाने सुद्धा तुम्ही जर बोलला असतात तर मी थोडा सुखावला असतो. पण हरकत नाही, नातेसंबंध नेहमी उघड्यानेच सांगितल्यावर पाळली जातात असं नाही, ती हृदयाने जपली तर पाळली जातात आणि ते हृदयाने जपवण्याची भूमिका सुधीर भाऊ आता आले, तुमची ट्रॅकवर गाडी आली दिसते. आणि म्हणून माननीय सुधीर भाऊंनी या ठिकाणी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये चांदा ते बांधा खरा आहे. चांदा ते बांधा हाच आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा पूर्ण भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, एकनाथजी, सुनेत्राताई पवार, आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करतो आहे. या ठिकाणी आपल्या प्रयत्नाने फ्लाइंग क्लब झाला, आपल्या मनामध्ये एव्हिएशन अकॅडमी क्लब करण्याची भूमिका आहे, ही सुद्धा प्रशंसनीय आहे. आपण स्पेसिफिकपणे म्हणालात, मी सगळा विषय आता मांडत नाही, उडानमध्ये किती विमानतळ आहेत, राज्य सरकारचा त्या ठिकाणी करार केंद्र सरकारशी रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीममध्ये काय झाला आहे, अशाच पद्धतीने रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीममध्ये अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 9 ठिकाणी उडानमध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित विमानतळ आणि धावपट्ट्या याचं काम सुरू आहे. अकोल्याचा प्रयत्न सुद्धा आपण केला. आपण राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला उडानमध्ये अकोल्याची धावपट्टी सुद्धा घ्या हाही प्रस्ताव पाठवला. नेमका मुद्दा मोरव्याचा जो तो हा आहे की त्या ठिकाणी असलेली 9 किलोमीटर अंतरावर चंद्रपूर शहरापासून असलेली ही 950 मीटर एवढी धावपट्टी आहे आणि त्यामुळे त्या धावपट्टीची लांबी जी आहे ना ती त्या ठिकाणी व्यावसायिक विमानं उतरवण्यासाठीच्या आवश्यकतेच्या नियमात बसत नाही. तिथे नाईट लँडिंग होऊ शकणार नाही आणि मग या सगळ्यामध्ये ही वाढवली पाहिजे. तर नैसर्गिक अडचणी ज्या समोर आल्यात त्यामध्ये ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलात की 2 चिमण्या तिकडे आहेत, औष्णिक प्रकल्प तिकडे, या सगळ्यामुळे प्रस्तावित तेव्हाची जी काही धावपट्टीची दिशा या अर्थाने तिथे धावपट्टी वाढवणं हे योग्य त्यावेळेला वाटलं नाही. सन्माननीय सुधीर भाऊंनी असं म्हटलं की DGCA बरोबर त्यांची बैठक झाली आहे आणि महाराष्ट्राची आपली जी विमानाची कंपनी आहे MADC याच्याबरोबर सुद्धा चर्चा करण्याची आवश्यकता आहे. मी आज आपल्याला या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आश्वासित करतो, DGCA चा सकारात्मक प्रस्ताव, दिशा, रुंदी, लांबी, टोपोग्राफी, डेमोग्राफी या जे आवश्यक असेल त्यात बदल करून कुठल्याही पद्धतीने तिकडे जर 950च्या ऐवजी 1800 मीटर असा आपण उल्लेख केलात अशी धावपट्टी करण्यासाठीची सोय आणि तसा आराखडा असेल तर राज्य सरकार त्याला जरूर मान्यता देईल आणि तशीच भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि याबद्दल बिलकुल मला या ठिकाणी स्पष्ट सांगावंसं वाटतं, यासाठी माननीय मुख्यमंत्री तर तयारच आहेत
माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिकाच आहे की आपल्याकडच्या विमानतळांच्या कनेक्टिव्हिटी जास्तीत जास्त वाढाव्यात, रोजगार निर्मिती व्हावी, पर्यटन व्हावं आणि चंद्रपूर तर होय वाघापासून खनिजांपर्यंत या सगळ्यासाठी आणि ताडोबाकडे जाणारा मी पण एक आहे. मला पण असं वाटतं व्यक्तिगत की ताडोबाच्या जवळ जर विमानतळ आलं तर कदाचित जगभरातले अजून त्या ठिकाणी पर्यटक आणि अभ्यास करणारे अभ्यासक हे तिथपर्यंत पोहोचतील, रोजगाराला सुद्धा संधी मिळेल. आणि म्हणून या अर्थाने सीएम साहेब तर नक्कीच करतील, पण मी माझ्या स्तरावर सन्माननीय दीपक कपूरजी असतील, जिल्हाधिकारी असतील आणि आपण जसं म्हणालात अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक जरूर घेऊ. ती हे अधिवेशन संपल्यावर घेऊ आणि आपल्या सोयीने तारीख ठरवून त्यामध्ये आपण तो निर्णय DPR आणि पुढे PWDला सांगण्याची आवश्यकता त्या बैठकीत जो ठरेल तो आपण त्या ठिकाणी नक्की करू. ही दुसरी भूमिका आहे. तिसरा त्यांनी प्रश्न मांडला तो म्हणजे जी 17 कोटीची कामं या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आली, ज्यामध्ये नागपूर फ्लाइंग क्लबच्या मागणीनुसार मनोरा असेल, पोहोच रस्त्याचे बांधकाम असेल, सुरक्षा भिंतींचे विस्तारीकरण असेल, पाहणी रस्त्याचे बांधकाम असेल, विश्रामगृह असेल व पाऊच रस्त्यावर कमान उभारणे व हँगर या सगळ्या कामाच्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी सातत्याने आपण केलात. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सदर कामे करण्याकरता तयार केलेल्या अंदाजपत्रकात समाविष्ट कामाबाबत काही प्रश्न उपस्थित केले, काही आवश्यकता उपस्थित केल्या. मी म्हणेन प्रश्नापेक्षाही त्यामध्ये विमानतळ आराखडा सादर करण्याचे त्या संदर्भात इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन ICAO, डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन DGCA, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी BCAS व त्याच्याच तसेच सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट CAR मधील तरतुदीनुसार आधार घेतला आहे किंवा कसे याबद्दल 17 फेब्रुवारी 2026, 24 मार्च 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबद्दल विचारणा करणारं पत्र सुद्धा लिहिलं आहे. मान्य सुधीर भाऊ, आपण सुद्धा आणि सर्व सभागृह सुद्धा या गोष्टीचे गांभीर्य समजून घेईल. दुर्दैवाने बारामतीत झालेल्या घटना आणि महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण सगळ्यांनी गमावले. कारणं वेगवेगळी आहेत, पण त्यानंतर सुद्धा या गोष्टीची प्राथमिकता पूर्वी होतीच, आता जास्त अधोरेखित झाली की आपण विमानतळाची धावपट्टी आणि त्याच्या संदर्भात असलेल्या कुठल्याही सिव्हिल असो, धावपट्टीचं असो की विमानतळाचं असो, याबद्दल DGCA, ICAO आणि BCAS यांचं नेमकं परिपूर्णतेने घेतलंही पाहिजे आणि पूर्णही केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की दुर्दैवी जो प्रसंग माननीय अजितदादांना गमावण्याचा आपण सगळ्यांनी पाहिला तो त्यामुळे झाला, मला माहीत नाही, असेलही. पण या पार्श्वभूमीनंतर त्या सगळ्या आपल्या ज्या प्रतिपूर्ती आहेत त्या करणं हे आपल्याला बंधनकारक आहे. म्हणून कदाचित हा जो 5-6 महिन्याचा वेळ झाला असेल तो झाला असावा. मी माहिती घेतली नाही, पण जर त्याच्यावर जाणीव सदस्य सांगतायत त्या पद्धतीने प्रतिपूर्ती झाली असेल आणि त्यानंतर सुद्धा 17 कोटी रुपये देण्याच्या बाबतीत दिरंगाई होत असेल तर ती दूर केली जाईल आणि यासाठी भरीव आवश्यक तो 17 कोटी काय हा 1800 मीटरचा 1500 का 800 मीटरचा आपण जो पूर्ण धावपट्टी प्रस्तावित करताय 1800, त्यासाठी बजेटमध्ये 10, 15, 17 करोड काय 100-150 करोड लागले तर त्याची आवश्यकता असेल तर सरकार करेल, याबद्दल दुमत नाही. पण चंद्रपूरमध्ये ज्यावेळेला उद्घाटन होईल त्यावेळेला सुधीर भाऊंचं निमंत्रण माननीय मुख्यमंत्र्यांना तर जाईलच, आपल्याकडे सख्या बहिणीच्या मुळे येईलच, पण मलाही भाऊ म्हणून त्यांच्या पत्नीकडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या तिन्ही प्रश्नांच्या बाबतीत सकारात्मक असं उत्तर देतो.